एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी घटना नागपुरात घडली आहे. 38 वर्षीय विवाहिता व 3 मुलांच्या आईने चक्क 16 वर्षीय प्रियकरासोबत पलायन केलं आहे. 2 महिन्यानंतर दोघांच्याही मध्य प्रदेशातील बालाघाट येथे शोध लागला. त्याने तेथे संसारच थाटला होता. या घटनेमुळे पोलीस देखील अचंबित झाले आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. संबंधित महिलेची 16 वर्षीय मुलाची काही काळा अगोदर ताजबाग येथे ओळख झाली होती. महिलेने त्याचा मोबाईल क्रमांक घेतला व ती त्याच्याशी फोनवर बोलू लागली. तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्याने ती कंटाळली होती. त्यामुळे तिने मुलावर प्रेमाचे जाळे फेकले. तिने अनेकदा कोणीही घरी नसताना त्याला बोलावले होते. डिसेंबर महिन्यात ती त्याला घेऊन पळाली व ते थेट बालाघाट येथे पोहोचले. तेथे तिने तिचे दागिने विकले व भाड्याची खोली घेतली. अल्पवयीन मुलगा व ती दोघेही खाजगी कामे करू लागले. मात्र मुलगा बेपत्ता झाल्याने त्याचे आई वडील बेचैन होते. त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्यास तक्रार केली. गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी पथकाने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून दोघांचा ठाव ठिकाणा शोधला. तेथे जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला पालकाला सोपविले व महिलेला पतीच्या हवाली केले. तिच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विवाहित महिलेने 4 महिन्यात 2दा अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची बाब समोर आली. ऑक्टोबर महिन्यात तिने अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून पुण्याला नेले. वाठोडा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. 5 दिवसांनी अल्पवयीन मुलगा स्वतःहून परतला. तेव्हापासून कुटुंबियाचे त्याच्यावर बारीक लक्ष होते. त्याच्या वडिलांनी त्याला रागवल्यामुळे तो आजीकडे राहायला गेला होता. 2 डिसेंबर रोजी तेथून तो महाविद्यालयाच्या बहाण्याने निघाला व महिलेने तेथून त्याला बालाघाटला नेले. तिने सोबत तिच्या 9 वर्षाच्या मुलाला देखील घेतले होते.